हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रतीक्षा स्कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे माझा फर्स्ट डे 8th स्टँडर्डचा आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण क्लासमेट कोण असतील नवीन 8th स्टँडर्डचे, डिव्हिजन कुठली असेल माझी, आणि क्लास टीचर कोण भेटेल मला, कुठल्या सब्जेक्टला कुठली टीचर आहे, माझी बेंच पार्टनर कोण असेल, आणि नवीन बुक्स आहेत, नवीन चॅप्टर्स आहेत. तर खूप जास्त एक्साइटेड, म्हणजे खूप मी आता सांगू नाही शकत केवढं एक्सायटेड आहे. सगळ्यांना त्याच्या पहिल्या दिवसला एक्साइटमेंट होतेच आणि थोडंसं नर्वस पण होतं. तर चला मग मी आता टिफिन बनवते. आता मी देवाला नमस्कार करते आणि आता गाण्याचा टाईम झालेलाच आहे. तर मग जाऊ आपण स्कूलला. हे बघा, हे आहे आपलं मंदिर. तर मी खूप कमेंट्स पण केले की मंदिर दाखव आम्हाला. तर हे बघा, हे आहे आपलं मंदिर आणि खूप सुंदर दिसतंय. इथं देव एकदम मस्त सजवलेले वगैरे. मला माझं मंदिर खूप आवडलेलं आहे. तुम्हाला आवडले का सांगा कमेंट करून. आता नमस्कार करून घेते. मम्मी बनवते टिफिन. आता जरा उशीरच झालाय, तरी मी एवढ्या एक्साइटमेंटमध्ये झोपलेच नाही रात्री, आणि नंतर लेट उठले, कारण मी झोपले लेट आणि सकाळी पण लेट उठले. तर काही नाही, आता मम्मी फ्रूट टिफिनसाठी मला ऑरेंज कापून देते. तर मम्मीने माझ्यासाठी आणि दादासाठी आहे ना बदाम भिजू घातलेले. तर आता ते खाते, कारण हेल्दी असतात. रेड आल्मंड्स खावं लागतील. रोजचा रुटीन आहे सकाळ उठल्यावर. मग मी भिजू घालते बदाम आणि ते खावं लागतं. थोडे टेस्टी लागतात आल्मंड्स असे भिजवलेले. मग मी खाते पण आवडीने. तर मी रेडी झालेली आहे. टिफिन ठेवला आहे, बॉटल ठेवली आहे, बुक्स जास्त घेऊन चालली आहे, कारण पहिला दिवस आहे, माहीत नाही कुठला सब्जेक्ट आहे. म्हणून बॅग जरा हेवी असणार आहे. नंतर टाइम टेबल भेटला तर लाईट होऊन जाईल बॅग. आता मी जाते, व्हॅनचा टाइम झालेला आहे, नाहीतर मग व्हॅन मिस होऊन जाईल माझी. तर बाय, भेटू नंतर. आल्यावर मी सांगेन सगळं किस्से माझे क्लासमध्ये काय काय झाले. तर चला भेटू. बाय बाय. बाय मम्मा. बाय बाय पप्पा. बाय बेटा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटू. जा, व्हॅन आली. व्हॅन आली असेल बघ, आवाज येईल. 6 hours later. आलीस का? मग आज पहिल्याच दिवशी उशीर झालता. सकाळी का? मला वाटलंच तर आवाज येत होता व्हॅनचा आहे ना. मिस झाली मग ऐकूच आलं नाही. म्हटले मला पप्पा मी सोडलं बोलले. ते आता पहिला दिवस होता, टायमिंग विसरून गेलो ना व्हॅनचं. मस्त गेला आज पहिला दिवस. मस्त गेलं ना. हो, ए डिव्हिजन भेटली मला. असे का? फ्रेंड्स कसे झाले? आले का पहिले जुने? नाही, सगळे बेस्ट फ्रेंड गेले. जी एक बेस्ट फ्रेंड जी 2 वर्षापासून माझ्या क्लासमध्ये नव्हती आली, ती आलेली आणि ती माझी पार्टनर आहे. म्हणजे आम्ही एकत्र बसून घेतलं. पल्लवी टीचर आहे आमची क्लास टीचर. अच्छा, फेवरेट टीचरच भेटली मला पण. बरं झालं. कोण तुझी बेस्ट फ्रेंड आली आता? मधिया का? अच्छा, कसं गेलं मग? मस्त वाटलं ना? मस्त. पण पहिल्या दिवशी पण होमवर्क भेटलाय. आता ऑफकोर्स 8th स्टँडर्ड आहे म्हणून पहिल्या दिवसापासूनच अभ्यास होमवर्क भेटला, तो कम्प्लीट करावा लागेल. टिफिन जरा उरलाय. हा बरोबर, ठीक आहे, राहू दे, नंतर मी काढते. तू हो फ्रेश. हा, फ्रेश काढून घेते. हा. पूर्ण घामाने सगळं मस्ती केली असेल ना मग. आणि ऊन पण आहे ना. स्टार्टिंगला वाटलं पाऊस येतो काय की, नंतर अचानक एकदमच ऊन पडायला लागलं. काय कळतच नाही कधी पाऊस येतो कधी ऊन येते. चला मी फ्रेश होऊन येते. Many hours later. तर मी चालले आता युनिफॉर्म आणायला. तर आपलं नॉर्मल युनिफॉर्म आणि पीटी युनिफॉर्म आहे माझ्याकडे.
8th स्टँडर्डसाठी स्काउट अँड गाईड पण आहे. तर त्याचा युनिफॉर्म नाही आहे कारण तो पहिल्यांदा 8th स्टँडर्डपासून स्टार्ट होतो. तर आता मी त्या आणायला चालले पप्पासोबत आणि तिकडं दादा जेवण करतोय आणि मोबाईल बघत बघत जेवण करतोय. याची स्टाईल. आणि तू नाही का करत? हा मी पण करते पण मी लिमिट मध्ये यार. सगळेजण या जेवायला. आता मी चालला आता युनिफॉर्म आणायला. तर आता आम्ही आलेले सुयोग मध्ये. तर पटकन आपण मध्ये जाऊ. बंद व्हायला आलेले ऑलरेडी आम्ही लेट आलेले. तर चला. बघ येतोय का? हा बघ ना येतोय ना? कुठं चेंज करून बघतो. ठीक आहे ना? हा बेल्ट लावल्यावर येऊन जाईल. पाहू इकडे पाहू. येतोय. सुयोगमध्येच आमच्या शाळेचे युनिफॉर्म्स भेटतात. बाकी दुसरीकडे कुठेच भेटत नाही. आणि आमच्या शाळेला सोडून अजून खूप सारे शाळा ज्यांचे युनिफॉर्म इकडं भेटतात. तरी आम्ही लेट आलेलो आहे. तरी बघा किती गर्दी आहे. अंकल युनिफॉर्म पॅक करून देतात ते. हे आहे स्काउट अँड गाईडचे युनिफॉर्मचा पूर्ण सेट. घेतलं बरोबर आहे का सर्व सामान? हा चल तिथे काउंटरला दे. काउंटरला दे. तुम्ही द्या. पप्पा आता पेमेंट करतात ते. नंतर आपण बुक्स घ्यायला जा. झालं का सर्व झालं? आता आम्ही चालले ज्योती स्टोअरमध्ये आपले जे उरलेले बुक्स होते ते घ्यायला. आता बघू उघडा आहे का नाही ते. वाटलं तरी बंद पण एकदा चेक करावं लागेल. हे बघा खूप छान दिसतंय. जे नाशिककर आहे ते सांगा कमेंट करून ही कुठली प्लेस आहे. बंद झालं. हो एवढं लांब आलो आपण. बंद झालं ना. आता उद्या सकाळी यायचं का? तुम्हाला टाइम पाहिजे. उद्या सकाळी माझी शाळा नाही का? उद्या सकाळी माझी शाळा नाही का? उद्या सकाळी बंद झालं. हो एवढं लांब आलो आपण. बंद झालं ना. आता उद्या सकाळी यायचं का? तुम्हाला टाइम पाहिजे. उद्या सकाळी माझी शाळा नाही का? उद्या सकाळी माझी शाळा नाही का? उद्या सकाळी मागच्या वेळेस पण इथं चालतो. इकडंच शाळेचे बुक्स भेटतात माझे जास्त तर. पण लवकर बंद होतं हे. चल जाऊ द्या. काय करणार आहे आता आपण पण. ज्योती स्टोअर्स तर बंद झालेलं. एवढं लांबून आम्ही आलो. पण चला जाऊ द्या. आता वापस जायला लागेल. डबल चेक करू. आता वापस पप्पा टाइम भेटलेला म्हणून. पण जरा पप्पाला लेटच भेटलं. पप्पा हमेशा लेटच टाइम भेटतो. आपण बिझनेसवाले. हा बिझनेसमॅन राईट. त्याला सगळं हँडल करावं लागतं. पण चला काय आता पुढच्याच कधी टाइम भेटेल तर तेव्हा चला. आता आम्ही आलेलो आहे तो माईक घ्यायला. ते हेच अंकल आहे जिकडे आपण रिंगलेट आणि ट्रायपॉड स्टँड घेतलेलं आहे. आपण तिकडंच आलेलं आहे वायरलेस माईक घेण्यासाठी. पण माईक संपलेले तर त्या अंकल बोललेत उद्या भेटेल. तर चला चला आता ज्योती स्टोअर्स पण बंद होतं. इथं पण संपलेले वायरलेस माईक. चला आपल्याला काय घ्यायचं बेटा? आपल्या आता फ्रूट्स घ्यायचे. हां चला. हो बस. ऑरेंजेस आवडतंय तुला? हो हो जसं आवडत तुम्ही घे. आवडतं मला. हो
तर मी घरी आलेली आहे. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.